पावसावरती बाळूमामांची सत्ता होती। 1934 साली मेतके गावात चिकोत्रा नदीकाठी बाळूमामांचा तळ होता। बाळूमामांच्या तळावरती भंडारा उत्सव होता। त्या भंडारा उत्सवाकरता हजारो भाविक जमलेले। ऐका, पुंडलिका वरदेवचा गजर झाला, महाप्रसादाची पंगत बसली। पण जशी पंगत बसली, भाविक जेवायला लागले, तसं पाऊस येताना दिसला। जसा येताना भाविकांना पाऊस दिसला, भाविक उठायला लागले। मामांनी पाहिलं, भाविक जेवता जेवता उठतात। मामांनी पावसाकडे पाहिलं, ऐका, मेघराजाकडे पाहिलं आणि मेघराजाला आज्ञा केली, का रे सुकाळीच्या बाळू धनगराच्या अन्नामध्ये माती कालवतोस का काय? चालता हो पुढल्या गावाला, असं म्हणावं बाळूमामानं आणि पावसानं बाळूमामांचा शब्द पाळावा। मामांची आज्ञा त्या पावसानं पाळली आणि येणारा पाऊस शेजारच्या गावी धो-धो पडला। अरे, पावसावरती सत्ता गाजवणारा देव म्हणजे माझा बाळूमामा। पावसावरती बाळूमामांची सत्ता होती। 1934 साली मेतके गावात चिकोत्रा नदीकाठी बाळूमामांचा तळ होता। बाळूमामांच्या तळावरती भंडारा उत्सव होता। त्या भंडारा उत्सवाकरता हजारो भाविक जमलेले। ऐका, पुंडलिका वरदेवचा गजर झाला, महाप्रसादाची पंगत बसली। पण जशी पंगत बसली, भाविक जेवायला लागले, तसं पाऊस येताना दिसला। जसा येताना भाविकांना पाऊस दिसला, भाविक उठायला लागले। मामांनी पाहिलं, भाविक जेवता जेवता उठतात। मामांनी पावसाकडे पाहिलं, ऐका, मेघराजाकडे पाहिलं आणि मेघराजाला आज्ञा केली, का रे सुकाळीच्या बाळू धनगराच्या अन्नामध्ये माती कालवतोस का काय? चालता हो पुढल्या गावाला, असं म्हणावं बाळूमामानं आणि पावसानं बाळूमामांचा शब्द पाळावा। मामांची आज्ञा त्या पावसानं पाळली आणि येणारा पाऊस शेजारच्या गावी धो-धो पडला। अरे, पावसावरती सत्ता गाजवणारा देव म्हणजे माझा बाळूमामा।